बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या रोशन जाधव या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने अटक केले। त्याच्याकडून पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 19,81,360 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। ठाणे बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 4 करत होते। या अनुषंगाने पोलीस हवालदार गणेश गावडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी बाळा जाधव हा उल्हासनगर येथील अमरडाय ह्या बंद असलेल्या कंपनीजवळ फिरत आहे। त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस हवालदार गणेश गावडे व राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी, मंगेश जाधव आणि इतर कर्मचारी यांनी मिळून सापळा रचून रोशन जाधव याला अटक केले। याचे वय 34 असून हा आरोपी डोंबिवली पूर्व इथे राहणारा आहे। याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्याकडून घरफोडी गुन्ह्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, 2 लॅपटॉप, 2 मोबाईल तसेच रोख रक्कम असा एकूण 19,81,360 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या घटनेचा अधिक तपास ठाणे पोलीस करत आहेत। मुंबई येथील वरळी भागातील NCCI डोम येथे शिवसेना आणि मनसेचा हिंदी सक्ती आदेश रद्दीच्या निर्णयाचा विजयी मेळावा नुकताच पार पडला। यानंतर शिंदे यांच्या युवा सेनेने टेंबीनाका येथे बॅनरद्वारे व्यंग्यचित्रातून प्रत्युत्तर दिले। उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची असे व्यंग्यचित्र असून त्याचे बॅनर लावत शिंदेच्या युवा सेनेने उद्धव ठाकरे यांना डिवचले, परंतु हे बॅनर काढण्यासाठी थेट पोलीस टेंबीनाक्यावर पोहोचले, त्यामुळे तणाव निर्माण झाला होता। यावेळी पोलिसांनी शिंदेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून येथील बॅनर हटवला। यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर राज ठाकरे यांची स्तुती केली। हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे 2 शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना, ठाकरे आणि मनसेच्या वतीने आयोजित केलेला विजयी मेळावा शनिवारी वरळीत पार पडला। या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र आले होते। या मंचावरून भाषण करताना दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारवर टीका केली। तसे या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, ठाकरे आणि मनसेच्या युतीचे संकेत दिले। त्याचबरोबर त्यांनी मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिला होता। त्याला शिंदेच्या युवा सेनेने व्यंग्यचित्रातून प्रत्युत्तर दिले, परंतु या बॅनरवर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर बॅनर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली। यावेळी शिंदे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक होत बॅनरवरील कारवाईस विरोध केला। आम्ही कायदा सुव्यवस्थेला अडथळा निर्माण केला नाही। महापालिकेने कारवाई करायची असल्यास शहरातील इतर बॅनरवर करावी असे युवा सेनेने म्हटले। या कारवाई दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती। अखेर पोलिसांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले। त्यानंतर महापालिकेच्या पथकाने हा बॅनर काढून नेला। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंब्रा येथील शीळ भागातील 21 बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याची नामुष्की ठाणे महापालिकेवर ओढवली होती। त्यापाठोपाठ आता ठाण्यात अनधिकृत बांधकामांसाठी अधिकारी चौरस फुटामागे 300 रुपये घेत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी केला आहे। ठाणे शहरात एकही अनधिकृत बांधकाम सुरू नाही असे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे सांगत असले तर बी कॅबिनमध्ये चक्क 8 मजल्याचा भला मोठा टावर उभा राहिला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यात अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून महापालिका अधिकाऱ्यांवर टीका केली। यावेळी कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, प्रवक्ता रचना वैद्य, प्रदेश युवक सरचिटणीस राजेश कदम, राजू चापले आदी यावेळी उपस्थित होते। ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या खान कंपाऊंडमध्ये कारवाई सुरू करण्यात आली। ही कारवाई देखील उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर करण्यात आली। ज्या इमारती आज पाडण्यात आल्या त्या उभ्या राहत असताना अधिकारी झोपले होते का या प्रश्नाचे उत्तर नाही। असे असूनही अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यावर पैशाची ऊब धारण केली होती असा आरोप देसाई यांनी केला आहे। आज मितीत बाळकूमध्ये 5, ढोकाई ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर 4, चरईत 2 तर लोकमान्य वागळेशेठ भागात अनेक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत। उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यक्षेत्रातील बी कॅबिनमध्ये 8 मजली टावर उभा राहिला आहे। ही सर्व बांधकामे होण्यामागे अधिकारी वर्गाला मिळणारे लाखो रुपये हेच एकमेव कारण आहे। विशेष म्हणजे ही बांधकामे पाडण्यासाठी लोकांच्या कराच्या पैशाचा अपव्यय होत आहे। त्यामुळेच अनधिकृत बांधकामांच्या पाडकामाचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा अशी मागणी देसाई यांनी केली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत।
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे शहर पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा बनलेल्या सोशल मीडियाच्या QR कोड या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचे स्कॅन करून उद्घाटन करण्यात आले. विविध अडचणी सोशल मीडियाद्वारे पोलिसांना कळवाव्यात, जेणेकरून पोलिसांना नागरिकांच्या अडचणीवर लवकर मात करणे शक्य होईल, असे आवाहन ठाणे शहर पोलीस आयुक्त आशिष डोंबरे यांनी केले. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ काल ठाणे शहर पोलीस आयुक्त आशिष डोंबरे, पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या डिजिटल वारीमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मीडियावरील व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, X, ट्विटर आणि वेबसाईट या सोशल मीडिया चॅनलचे QR कोड नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहेत. यावेळी बोलताना पोलीस आयुक्त यांनी आवाहन केले. या कार्यक्रमासाठी मराठी सिने अभिनेता हार्दिक जोशी, मंगेश देसाई, गौरव मोरे आणि सिने अभिनेत्री अक्षय देवधर हे उपस्थित होते. पोलिसांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे नागरिकांना त्वरित माहिती मिळणे व त्यांच्याशी संपर्क साधणे शक्य होणार आहे. नागरिकांमध्ये जागरूकता वाढवून गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. पोलीस आणि जनतेत एकमेकांप्रती विश्वास वाढण्यास तसेच हरवलेल्या व्यक्ती व घायल झालेल्या वस्तू शोधणे सदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शक्य होणार आहे. तसेच पोलिसांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल नागरिकांना माहिती देणे, पोलिसांशी थेट संवाद साधणे हे देखील सदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शक्य होणार आहे. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल या भक्तिगीताप्रमाणे काल आषाढी एकादशी निमित्त वारकरी व सर्व भक्तगण विठू माऊलीच्या चरणी लीन झालेले असताना ठाण्यात लक्षभेदी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा व भारतीय जनता पार्टीच्या सचिव माधुरी मेटांगे यांच्या माध्यमातून ठाण्याच्या पाचपकाडी परिसरात आषाढी एकादशी निमित्त वारीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 5 वर्षापासून लक्षभेदी सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टीच्या सचिव माधुरी मेटांगे यांच्या वतीने विविध सामाजिक संदेश देत आषाढी एकादशी निमित्त वारीचे आयोजन करण्यात येत असते. यंदाच्या वर्षीही महिला सन्मान हा संदेश देत पाचपकाडी परिसरात आषाढी एकादशी निमित्त वारीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख परिधान केलेले विद्यार्थी, पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या परिसरातील प्रचंड संख्येने महिला, पुरुष टाळ मृदंगाच्या तालात ही वारी पाचपकाडी परिसरातून मार्गस्थ झाली आणि या वारीचे सिद्धेश्वर तलाव येथील राम मंदिरात समारोप करण्यात आला. या वारीला भेट देण्यासाठी व विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, प्रकाश नरसन्ना, नगरसेविका मृणाल पेंडसे, उपाध्यक्ष भाजपा उपाध्यक्ष श्री महेश कदम, श्री रमेश सांगळे, सचिव संतोष साळुंके, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, भारतीय जनता पार्टीचे माजी लोकप्रतिनिधी आदी नागरिक मोठ्या संख्येने या वारीमध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी सहभागी झाले होते. वारीचे दर्शन म्हणजे साक्षात विठुरायाचे दर्शन. ज्या भक्तांना किंवा नागरिकांना वारीला जाणे शक्य होत नाही, हे सर्व भक्तगण शहरामध्ये निघालेल्या विविध वारीमध्ये सहभागी होऊन विठू नामाच्या गजराने तल्लीन होत असतात. या वारीमध्ये विठू नामाच्या गजराने सर्वजण भक्तिमय झालेले पाहायला मिळत होते. आज आपण प्रतिकात्मक आषाढी वारीचं म्हणजे दिंडी काढतो आहे पाचपकाडी एरियातून. आषाढी वारी ही जी आहे ती सातत्य आणि शिस्त याचं द्योतक आहे, म्हणजे महत्त्व सांगते आणि हे महत्त्व आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या सगळ्या नागरिकांना समजावं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये शिस्त आणि सातत्य हे यावं म्हणून आपण आणि विठ्ठलाचा एक सुंदर अनुभव, आनंद हे सगळे नागरिक घेत आहेत. त्यासाठी आपण एक दिंडी आयोजित केलेली आहे. टेकडी बंगला इथून तर ते राम मंदिरपर्यंत, राम मंदिर हंसनगर इथपर्यंत ही दिंडी जाणार आहे. प्रचंड उत्साहात नागरिक आलेले आहेत. आणि या दिंडीचं महत्त्व असं आहे
की प्रत्येक वर्षी म्हणजे गेल्या 4 वर्षापासून आपण ही दिंडी काढतो. तर प्रत्येक वर्षी आपण काहीतरी एक वेगळं उद्दिष्ट ठेवून काढत असतो. या वर्षीचं उद्दिष्ट हे आहे की महिला सन्मान आपण त्याला नाव दिलेलं आहे. एक छोटंसं पथनाट्य केलेलं आहे, महिलांनी सादर केलेलं पथनाट्य आणि एक छोटंसं विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली याच्यावरती एक सादरीकरण महिला सादर करत आहेत. तर असं हे खूप उत्साहात, आनंदात आणि अतिशय जयघोषात विठ्ठलाचं नाम घेऊन समस्त नागरिक या दिंडीला आले आहेत. सगळ्यांचं मी खरं मनापासून स्वागत करते आणि असंच आपली परंपरा, आपली संस्कृती ही भावी पिढीला पोचवावी हे उद्दिष्ट ठेवून आम्ही ही दिंडी काढतोय.